यानंतर बातमी आहे गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर सुरू झालेल्या राजकारणाची। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर पुन्हा पातळी सोडून टीका केलेली आहे। जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका करताना त्यांच्या भाषेतील विखार पहिल्यासारखाच दिसला। भाजपने तंबी देऊनही पडळकर त्यांना जुमानत नाही आहेत का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। दुसरीकडे भाजप मात्र पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं पाहायला मिळालं। तंबी देऊनही गोपीचंद पडळकर ऐकेना। पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका। गोपीचंद पडळकर बरळले, विरोधक बरसले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप श्रेष्ठींनी सांगूनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्यावर जाहीर टीका करणं थांबवलेलं नाहीये। अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी जयंत पाटलांचा बाप काढला होता। त्यावरून वादंग झाल्यानंतर गोपीचंद पडळकर आता काही बोलणार नाहीत असं वाटत होतं, पण त्यानंतर सांगलीत झालेल्या मेळाव्यातून गोपीचंद पडळकरांनी पुन्हा जयंत पाटलांना लक्ष्य केलंय। जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर वैयक्तिक टीकेचा भडीमार केला। त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मलाही लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? चालेल का? त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या मी आव्हान करतोय, बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा मला टायमिंग देईल, टायमिंग। गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर जयंत पाटलांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। पडळकर टाळ्या मिळवण्यासाठी अशी भडक वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। कालचं भाषण ऐकल्यानंतर दोन गोष्टी स्पष्टपणे पुढे येतात। एक गोष्ट, देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचं अजिबात ऐकत नाहीत। सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं आणि समोर सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या। सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात। त्यातून लोकांची करमणूक होत असते, लोकांचं पोट भरत नसतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पडळकरांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे। गोपीचंद पडळकरांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। की ही घाण प्रथा आपल्या जे राजकारणात सुरू झालेली आहे ती लोकांनीच संपवली पाहिजे, कारण मला वाटतं कुठे ना कुठेतरी राजकारणाचा स्तर खाली चाललेला आहे। राजकारणात विरोधक असू शकतात, राजकारणात वेगळ्या वेगळ्या विचारसरण्या असू शकतात, पण कुठच्या प्रकारची भाषा आणि काय आपण नेमकं पाहतोय। पण तरी तुम्हाला सांगतो, हे सगळं जे काही चाललं आहे ते एकाच ह्याच्यावरनं लक्ष भरकटवण्यासाठी चाललेलं आहे। शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे, विचित्र आता कॉन्ट्रोवर्सीज असतील, एकामेकांना शिवीगाळ असेल, हे सगळं कशासाठी होत आहे? कारण आपण त्याची चर्चा करू आणि शेतकऱ्यांना विसरू, हे झालं नाही पाहिजे। याला जबाबदार नरेंद्र मोदी आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस। या देशाला जी एक महान परंपरा होती, स्वच्छ निर्मळ राजकारण, ती गेल्या 10-11 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशात। याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही। दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीका टिप्पण्या केल्या, त्याच्यावरती वाद झालेले आहे।
शिवसेना प्रमुख सुद्धा बोलले आहेत. पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करतायत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवतात, हे या देशात झालं नव्हतं. पडळकरांनी आता मला वाटते जेवढा आम्ही निषेध करावा तेवढा त्यांचा कमी आहे, कारण की त्यांची पातळी आता फार म्हणजे कुठल्या पातळीला गेल्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याची स्थापना केली. मला वाटतं यावर अजितदादांनी बोललं पाहिजे, कारण की भाजप बोलले आता तरी त्यांचं ऐकत नाहीत. अजितदादांची काय भूमिका आहे बाबा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मानणारा विचाराला मानणारा हा महाराष्ट्र आहे का, तो राहिलाय का, याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. समज देऊन सुद्धा ते बोलतात म्हणजे कुठंतरी प्रोटेक्शन असल्याशिवाय. मग तंबी दिली असेल तर आजच्या आज त्यांना पक्षातून काढून टाकावं. आजच्या आज हे चुकीचं वक्तव्य केलंय हे जर भाजपला पटत असेल तर त्यांना पक्षाने नोटीस पाठवावी की मुख्यमंत्र्यांनी सांगून, प्रदेशाध्यक्षांनी सांगून तुम्ही अजून देखील पक्षशिस्त मोडताय, तुम्हाला ही पक्षाच्या तर्फे नोटीस आली तर आम्ही म्हणू की ठीक आहे, भाजप त्यांना पाठीशी घालत नाही. गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका होत असताना भाजपनं मात्र त्यांची पाठराखण केली आहे. गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेला काही संदर्भ असल्याचं भाजपनं म्हटलंय. पडळकरांवर केलेल्या टीकेवरती प्रतिक्रिया असल्याचंही भाजपनं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की मागच्या घटनेनंतर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा केली. आज त्यांनी त्याचा उल्लेख असा केला, त्यांना कोणी गोप्या म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं, त्यांना मंगळसूत्र चोर म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं. याच्यामध्ये काही संदर्भ आहेत इकडून तिकडे बोलण्याचे. मागच्या वेळी त्यांना काही संदर्भ नसताना बोलले होते. यावेळेस त्यांना काहीतरी गोप्या म्हणून चिडवलं म्हणून त्यांना त्याबद्दलचा दसरा मेळाव्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्यावर व्यक्तिगत ज्या टीका टिप्पणी झाल्या पडळकरावर, त्यावर त्यांच्या भावना व्यक्त त्यांनी केल्या आहे. गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल नको ते शब्द वापरले जात आहेत. त्यांना मंगळसूत्र चोर म्हटल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिलं असेल की कुणाचं मंगळसूत्र चोरलं हे सांगा, तर त्यात चूक काय? ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिवीगाळ करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मोर्चाच्या माध्यमातून काही नेते करत होतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गोपीचंदजी पडळकर अशा पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून शब्द वापरत असतील तर त्यामध्ये काहीही चूक नाही. जर का तुम्ही आम्हाला आरे म्हणत असाल तर ती कारे म्हणण्याची धमक आमच्यामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही यापुढे गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल जर का अपशब्द वापरणार असाल तर त्या अपशब्दाचं उत्तर जशास तसं दिलं जाईल. आरेला कारे म्हणण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. गोपीचंद पडळकरांनी जेव्हा जयंत पाटलांचा बाप काढला तेव्हा त्यांच्यावर झालेल्या टीकेनंतर भाजप बॅकफूटला होते. पण यावेळी पडळकरांनी केलेल्या टीकेनंतर भाजप गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं दिसतंय. पडळकरांना एक प्रकारे भाजपनं अभय दिल्यानं त्यांच्या टीकेला पुढच्या काळात आणखी धार येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.